पैशापेक्षा वेळेला महत्त्व द्या, कारण वेळ कुणासाठी थांबणार नाही. त्या वेळेला तुम्हाला क्रिकेटमध्ये सातत्याने सिद्ध करायचं आहे. याच अनुषंगाने दोन टीम एका विरुद्ध एक रंगताना पाहायला भेटतील. सलामीवीर बॅटर सुद्धा मैदानामध्ये पोहोचलेत. टीम हडल मैदानाच्या आतमध्ये गेम प्लॅन केले जातील. मॅचला होईल सुरुवात. ऑफिशियल पंच सुद्धा मॅचसाठी जोडले गेलेत, त्यांचं सुद्धा खूप सारे आभार. आपण स्पर्धा पाहताय श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा 2024चा क्रिकेटमय रणसंग्राम. या रणसंग्रामामध्ये मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमचा 12th मॅन आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. ओपनिंग पेयर अमर गोले आणि त्याच्या सोबतीला संदीप सर यांना आपण पाहाल. आणि चला ऑफिशियल बंच मॅच आपण लगेच स्टार्ट करा. धनबीन 11ने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय. योगेश सरकार, संविधान ग्रुप, पुणे. अमरला आपण पाहू आणि संदीप सरांना आपण पाहू बॅटिंगसाठी. ओपनिंग पेयर सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. मॅचला येईल खूप सारी मजा. तमाम दर्दी प्रेक्षक आपण चारही बाजूला पाहू शकाल. tenniscricket.in माध्यमातून पूर्ण स्पर्धा पोहोचवली जाते, त्यांचं सुद्धा विशेष आभार. मॅचला होईल सुरुवात. ऑफिशियल पंच रेडी, प्रेक्षक सुद्धा रेडी, tenniscricket.in सुद्धा रेडी, आम्ही सुद्धा रेडी. 3, 2, 1, लेट्स प्ले गेम ऑन, क्रिकेट ऑन. स्ट्राइक एंडवर बॅटवर आपण पाहू संदीप. बॉलिंग मार्कवर बॉलर सुद्धा रेडी असतील. 5 ओव्हरची मॅच. पहिलं षटक. बॉलिंग मार्कवर पहिला बॉल सुजित. आउटसाइड लेग स्टंप. यस इट इज अ वाईड बॉल. पहिला बॉल वाईड. एक्स्ट्राच्या स्वरूपात श्री गणेशा धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 1. पहिला बॉल अवंतरच्या स्वरूपात 1 धाव धावपलकावर. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर बॉल होता. पुल करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये 1 धाव. डिक्लेअर स्वरूपामध्ये पुन्हा प्राप्त बॅटरला. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 2 धावा. पहिल्या बॉलचा केस समाप्त झालाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल 2. पहिला बॉल वाईट, तर नंतर एक सिंगल डिक्लेअर स्वरूपामध्ये. संदीप यांच्या बॅटमध्ये चांगला स्ट्रोक नक्की होता. सुजितला आपण पाहताय बॉलिंग करत असताना चांगला रनअप, चांगली ऍक्शनने बॉलिंग आतापर्यंत तो करतोय. नेक्स्ट बॉल शॉर्ट ट्रॅकर पुन्हा एकदा पुल करत असताना, परंतु डिक्लेअर स्वरूपामध्ये पुन्हा 1 धाव. चांगले स्ट्रोक नक्की बॅटरच्या माध्यमातून खेळले जात आहेत, परंतु घोषांती क्षेत्रामध्ये बॉल रवाना होत असताना एक सिंगल. धावसंख्या स्कोर बोर्डवर टीमची टोटल जाऊन पोहोचते 3. ओपन हाफ मधील मॅच रंगत असताना आपण पाहताय दोन्ही टीम मातब्बर आणि त्यामध्ये रंगणारा आपलातून सामना. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रॅकर होता. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन. बाईच्या स्वरूपामध्ये एक बॅटची कडा होती. एक सिंगल धावसंख्येत ॲड.
धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते. टीमची धावसंख्या 4. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा शॉर्ट रेक शॉर्ट डाऊन पूल. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनवर आपलातून क्षेत्ररक्षण. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण खूप महत्त्वाची गोष्ट असते आणि तेच आपलातून क्षेत्ररक्षण आपण बाउंड्री लाईनवर पाहिलं. चांगला स्ट्रोक नक्की होता. पुन्हा एक धावेने धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 5 ऑन स्कोर बोर्ड. तर लेफ्ट हँड बॅटर आपण स्ट्राईक एंडला पहार अमर. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट बॉल. चांगली बॉलिंग बॉलर सुजितची. आत्मविश्वासाने बॉल फेकतोय मैदानाच्या आतमध्ये बॉलर सुजित. पहिला बॉल मिस या ठिकाणी केला गेलाय अमर यांच्या माध्यमातून. डॉट बॉल. पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी असे तिचं वाईट बॉल. वाईटच्या मध्ये धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. पुन्हा एकदा चांगला बॉल. गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं होतं. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये पहिला ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 6. सन्माननीय आदरणीय समील चौगुरे धनबिन ओनर आदर्श 40+, त्याच अध्यक्ष 40+, महाराष्ट्र 40+ अध्यक्ष सन्माननीय आदरणीय समीर चौगुरे धनबिन 11 ओनर. त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय अजय बोराडे 40+ महाराष्ट्र उपाध्यक्ष यांचं सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. या स्पर्धेमध्ये खूप सारे सहकार्य सातत्याने या व्यक्तिमत्वांचं लाभलं जात आहे. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. सुरेश पाटीलला आपण पाहताय. सुरेश पाटीलला आपण पाहताय. चांगली बॉलिंग करत असताना नंतर शॉर्ट ट्रॅकर बॉलवर पुल करत असताना सिक्सर. सुरेश पारधीच्या विरुद्ध चढवलेला हल्ला मॅच मध्ये 6 धावा नक्की आलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 12. टीमची टोटल 12 धावा धावसंख्या स्कोर बोर्डवर. नेक्स्ट बॉल तेस्तरार बॉल. अतिरिक्त वेग या बॉलवर पाहायला भेटला. सुरेश पारधीच्या माध्यमातून चांगली बॉलिंग. दोन्ही टीमला एक रिव्ह्यू देण्यात येईल. सक्सेसफुल ठरलं तर पुढे रिव्ह्यू चालू असेल. अनसक्सेसफुल ठरलं तर आपल्याला रिव्ह्यू पुन्हा भेटणार नाही. पुन्हा एकदा शॉर्ट डम पूल. पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईन सीमा रेषा पार. 6 षटकार. चांगली बॅटिंग आता आपण मैदानाच्या आतमध्ये करताय न पाहताय. संदीपच्या बॅटमधनं षटकारांची आतषबाजी होते. पहिल्या ओव्हरमध्ये सेन्सिबल क्रिकेट सिंगल धाव येत होती. त्यानंतर आता मात्र इरादे स्पष्ट केलेत बॅटमधनं. 6 धावा मिड विकेट रिझनमध्ये बॉल पाहू शकाल. चांगली बॅटिंग करत असताना आपण पाहताय आता बॅटरला योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे यांच्या माध्यमातून चांगली बॅटिंग. परंतु एका बाजूने धनबिन 11ला रोखायचं आहे. चांगली बॉलिंग आता मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. आत्मविश्वासाने खेळ मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम करत असताना आपण पाहताय. पुन्हा एकदा शॉर्ट ट्रेकर होता परंतु आता लाईन अँड लेन चांगली होती. शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलची सांगता आता मैदानात होत असताना आपण पाहताय. विकेट किपरच्या भूमिकेत आपण सचिन नाईकला पाहताय. मॅन फ्रॉम धारावे. खूप सारा एक्सपिरियन्स या खेळाडूकडे सुद्धा असेल. चांगली विकेट कीपिंग. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक अलॉंग दी कार्पेट मिड विकेट रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आले. फेकी होईपर्यंत मॅच मध्ये सिंगल सक्सेसफुल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचतीये 19 धावा. 19 धावा धावपलकावर. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 18 बॉल
पहिल्या इनिंग मधले अजून शिल्लक 18 बॉलमध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न पुणे टीम नक्की करेल. धावसंख्या चांगली स्कोरबोर्डवर उभी करण्याचा प्रयत्न नक्की पुणे टीमचा असेल, परंतु एका बाजूला धनबिन 11 कमीत कमी धावसंख्या बॉलिंगच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न ते करतील. चांगली मॅच आतापर्यंत रंगती आहे. ओपनिंग पेअर मैदानामध्ये अजूनही बॅटिंग करत असताना आपण पाहताय संदीप आणि त्याच्या सोबतीला अमर. आतापर्यंत धावसंख्या उभारली है धावपलकावर 19 धावा. अभी तो पूरा आसमान बाकी है क्योंकि अभी असली जंग बाकी है. इरादा तो जीत का है लेकिन पूरा हौसला अभी बाकी है. जंग इरादों को नहीं लगती क्योंकि जीतना भी बाकी है. माना तो मुश्किल है लेकिन नामुमकिन क्रिकेट में कुछ नहीं होता. अशक्य गोष्टी तुम्हाला क्रिकेटमध्ये शक्य करायच्या आहेत. याच अनुषंगाने क्रिकेटमध्ये प्रयत्न चालू आहेत. प्रामाणिक प्रयत्न तुम्ही क्रिकेटमध्ये कराल तर नक्की यश तुम्हाला प्राप्त होईल आणि तेच प्रामाणिक प्रयत्न दोन्ही टीमच्या माध्यमातून आपण पाहताय. ओपन हाफमधील अनेक तारे सितारे आज आपले नशीब आजमावताना आपल्याला या रामतनु क्रीडांगणावर पाहायला भेटत आहेत. 19 धावा धावपलकावर. तिसऱ्या स्पेलमध्ये बॉलर सचिन नाईक मॅन फ्रॉम धारावे. पहिला बॉल तेज आणि तर्रार फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग सचिन नाईकची आपण पाहताय. पहिला बॉल पिकलाय डॉट. राईट आर्म राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल चांगला स्ट्रोक. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटली, परंतु फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा थांबवले. पुन्हा एकदा एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल सचिन नाईकच्या माध्यमातून आपण पाहताय. चांगली बॉलिंग. थोडासा रनवे मध्ये आता प्रॉब्लेम. धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. टीमची टोटल योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे टीम. नेक्स्ट बॉल आणखी एक बॉल स्विंग अँड मिस. बॅटची कडा फलंदाज बाद. विकेटचं पतन. पहिली विकेट. बॅटर संदीप बॅक टू द पवेलियन. संदीप बाद होत आहेत. आता इनॅट नंबर 2 वर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. न्यू बॅटर बॉबी. बॉबीवर आता जबाबदारी खऱ्या अर्थाने मॅच मध्ये वाढेल, कारण धावसंख्या स्थिरावली आहे. धावसंख्या स्कोर बोर्डवर 19. एक गडी आतापर्यंत बाद झालाय. चांगली बॉलिंग आपण सचिन नाईकची पाहताय. कॅप्टनचा रोल या मॅच मध्ये तो अदा करतोय आणि जबाबदारीने बॉल आतापर्यंत फेकतोय मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेट म्हणजे पॅशन, क्रिकेट म्हणजे स्पिरिट, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे चिकाटी, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे आत्मविश्वास आणि क्रिकेट म्हणजे संघर्ष. संघर्ष करायचा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणखी एक बॉल. क्या बात आहे. सुरेख बॉलिंग. तेज आणि तर्रार बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना सचिन नाईकने फेकलाय. आणखी एक बॉल डॉट. जणू काही आत्मविश्वास दुनावलाय आणि आत्मविश्वासाने बॉलिंग मैदानात करत असताना आपण पाहताय सचिन नाईकला. आणखी एक शॉर्ट ट्रॅकर बॉल आता पुल करत असताना आपण पाहू शकाल, परंतु डिक्लेअर स्वरूपात फक्त आणि फक्त एक धाव. 0 इज बेटर दॅन 1. शून्यापेक्षा एक धाव महत्वाची असते. एकदा म्हणजे धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 20. तिसऱ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल. सचिन नाईकच्या स्पेलमधला शिल्लक 20 धाबा धावपलकावर. स्कोर कार्ड रायटिंगच्या भूमिकेत आपण धनु यांना पाहताय. चांगली कामगिरी. त्यांचं सुद्धा विशेष आभार. साहिल यांची सुद्धा चांगली कामगिरी आपण पाहताय स्कोरबोर्ड रायटिंगच्या भूमिकेमध्ये. त्यांचं सुद्धा आभार. पुन्हा एकदा अलॉंग डी कार्पेट स्ट्रोक. एक सिंगल पूर्ण आणि एकच धावेवर समाधान आता मानावं लागेल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या स्कोर बोर्डवर 1च्या मदतीने जाऊन पोहोचली. 21 धाबा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. 1 विकेट लॉस. टीम पुणे.
3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर बोर्डवर 21. न्यू बॉलर दत्ताला आपण पाहताय. शॉर्ट ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करत असताना आपण पाहू शकाल. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल. सन्माननीय आदरणीय केक अँड बेक शॉपचे ओनर सन्माननीय आदरणीय स्वप्नील पाटील यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. कोपरखैरने आपण कुठे असाल तर मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा कॅचची संधी निर्माण झाली आहे मॅच मध्ये. फलंदाज बाद होत असताना आपण पाहता एक डॉली कॅच, विकेटचं पतन. सन्माननीय आदरणीय श्री चंद्रकांत रामदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. दीप्तेश पाटील आणि भूषण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचं आयोजन दरवर्षीप्रमाणे होत असतं आणि साईड बॉईज यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली जाते. अनेक सारे कष्ट, मेहनत आणि त्या मेहनतीच्या बलावर अविस्मरणीय क्षणांना साक्ष देणारी स्पर्धा आपण पाहताय. नेक्स्ट बॉल गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, परंतु पाहू शकाल डिक्लेअर स्वरूपामध्ये भेटेल एकच धाव. एक धावेने धावसंख्येत हालचाल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचतीये 24 धावा. सचिन बर्गेला आपण पाहताय. नेक्स्ट बॉल आता गतीमध्ये थोडीशी गती जास्त होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. रनआउटच्या माध्यमातून विकेट. सन्माननीय आदरणीय स्वप्नील पाटील कोपरखेरणे केक अँड बेकचे ओनर आपण कुठे असाल तर मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष हार्दिक शुभ स्वागत स्पर्धेमध्ये. 24 धावा धावसंख्या स्कोर बोर्डवर. 3 विकेट आतापर्यंत लॉस केल्या आहेत पुणे टीमने. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहाल डॉनला आपण पाहाल प्रदीप. डॉन सारखी बॅटिंग आता करायची आहे डॉनला, कारण धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी होत नाहीये. आता एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ. वाईट +1. 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते 26. चौथ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आपण पाहताय एक बॉल शिल्लक. दत्ता यांच्या स्पेलमधला शेवटचा बॉल, अर्थातच चौथ्या ओव्हरमधला शेवटचा बॉल शिल्लक. धावसंख्या स्कोर बोर्डवर 26. पुन्हा एकदा लाईन अँड लेंथ. या सिटीचा वाईड बॉल. पुन्हा एकदा वाईटच्या मध्ये धावसंख्येत वाढ होतीये. 27 धावा धावपलकावर जाऊन पोचतायत. चांगली बॉलिंग आतापर्यंत आपण पाहिली तर धनबिन 11ची राहिली आहे, परंतु तेवढ्याच प्रकारची चांगली बॅटिंग करायची आहे पुणे टीमला. शॉर्ट ट्रॅकर बॉलला आता पनिश केलंय. बॉलला फेकून दिलंय सीमारेषा पार. 6 धावा. अमर गोले यांच्या बॅटमधनं येतोय 6 षटकार. च्या मध्ये धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या फ्लाय होते स्कोर बोर्डवर. 33 धावा. 6 बॉल आता महत्वपूर्ण असतील मॅच मध्ये. 33 धावसंख्या स्कोर बोर्डवर उभी केली टीम पुणेने. धनबिन 11 मध्ये आपण जर बॉलिंगचा विचार केला तर सचिन नाईकचं षटक चांगलं राहिलं होतं. पुन्हा एकदा जबाबदारी घेऊन बॉलिंग मार्क व सचिन नाईक सज्ज.
शेवटच्या ओव्हरमध्ये टॉप एज कॅचची संधी निर्माण, मैदानाच्या आतमध्ये विकेट किपर करत नाहीये चुकी, विकेट डॉन बाद, विकेटचं पतन. तेहतीस धावा धावसंख्या स्कोर बोर्डवर, 4 विकेट बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. चांगली बॉलिंग सचिन नाईकची, इम्प्रेसिव्ह कामगिरी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. राईट आर्म राऊंड विकेटने आणखी एक 30 थरार बॉल अगदी बॉडीमध्ये टाकला होता. रनआउटची संधी सुद्धा शॉर्ट ट्रॅकर बॉल मिड विकेट रिजन मध्ये पुल करत असताना पॉवरफुल स्ट्रोक, 6 षटकार. 6च्या मतीने धावसंख्येत वाढ होईल. 39 धावसंख्या स्कोर बोर्डवर. योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणे. हल्ला चढवला जातोय बॅटरच्या माध्यमातून सचिन नाईकच्या विरुद्ध. स्पेअर डिलिव्हरी रिव्ह्यू लॉस होतो या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमचा. चांगला बॉल होता अगदी सचिन नाईकचा. पुन्हा एकदा अलॉंग दी कार्पेट स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये फेकी होईपर्यंत एक सिंगल धावसंख्येत वाढ होईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचेल 40 धावा. शेवटचा बॉल पहिल्या इनिंग मधला. कुशल मोमेंटला मोमेंटम कुठल्या टीमच्या बाजूने शिफ्ट होईल येणारा बॉल सांगून जाईल. धावसंख्या स्कोर बोर्डवर 40 महत्वपूर्ण मॅच मध्ये नक्की असेल. मोमेंटम शिफ्ट करणारा बॉल, चांगला स्ट्रोक, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नक्की होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात सक्सेसफुल. 2 धावा आणि धावसंख्या स्कोर बोर्डवर 42. 43 धावांचं लक्ष येणारे 30 बॉलमध्ये धनबिन 11 समोर ठेवलंय पुणे टीमने. तर आपण पाहताय आजच्या दिवसामध्ये सन्माननीय आदरणीय श्री रामदास चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलंय. नवी मुंबई ब्लड सेंटर खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन. तरी आपण या सर्वांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. वेळ आपण पाहू शकाल, सकाळी 1 ते 5 वाजेपर्यंत हे रक्तदान शिबिर चालू असेल. ठिकाण राम तुलसी बंगला, प्लॉट नंबर 663, सेक्टर 22, तुर्बेगाव, नवी मुंबई. सन्माननीय आदरणीय माननीय श्री चंद्रकांत रामदास पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, नवी मुंबई यांच्या वाढदिवसानिमित्त या रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षीप्रमाणे केलं जातं आणि यावर्षी सुद्धा आपण पाहताय या रक्तदान शिबिरामध्ये आपण भाग घ्यायचा आहे. ग्लेन बैदी, आपण मुख्य मंचावर यायचंय. तीस बॉलमध्ये 43 धावांची गरज. 13 बॉल्स रिमेनिंग, 43 रिक्वायर्ड, अशा पद्धतीची मॅच. योगेश सरकार, संविधान ग्रुप पुणे आणि त्यांच्या विपक्षात रंगताना आपल्याला पाहायला भेटते धनबिन 11.
तर कॉम्बॉक्समध्ये आपण करतोय थोडंसं परिवर्तन. या ऐकूया नवी मुंबईचा गोड आवाज ऑल ओव्हर इंडिया. आणि खऱ्या अर्थाने आय पी एलमध्ये आपण समालोचन करताना ज्यांना पाहता एक मराठीचा सुप्रसिद्ध आवाज सन्माननीय आनंदीय कुणालजी दाते सर. धन्यवाद नयन शिर्क्यांचा आवाज तुम्ही ऐकलात. जाऊया मॅचकडे जिथे टार्गेट सेट झाले फक्त 43 धावांचं. 30 बॉलमध्ये 43 धावा करायचे आहेत टीम नम धनविन सोल्युशनला. वैभव सहाने आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार ही ओपनिंग पेर आहे बॅटर्सची. आणि पहिल्या ओव्हरमध्ये प्रदीप नायनी डॉन मलिंगा स्टाईलने गोलंदाजी करताना दिसतील. वैभव स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल हलकासा पायावर लागला. अंपायरकडे हलकीशी अपीलही पाहायला मिळाली. लेग बायचा इशारा अंपायर घोषित करतायत. घोषांकित क्षेत्रामध्ये सिंगल ने खातं उघडलं जाईल. प्रदीप नायनी त्यांच्याकडे देखील प्रचंड मोठा अनुभव. डॉन या टोपण नावाने त्यांची ओळख. अनेक स्पर्धा गाजवल्यात खुल्या गटामध्ये खेळत असताना डॉन यांनी. वैभव सहाने नॉन स्ट्रायकिंग एंडला योगेश पवार ही सलामीची जोडी. हा बॉल थोडासा ओरपिच होता. बरोबर फ्रंट लेगला वेगळं केलं आणि ऑन साइडला धमाका षटकार. 6 धावा मिळतील वैभवच्या बॅटमधून. चांगलं टायमिंग प्युअर टायमिंगच्या जोरावर हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय आणि बरोबर दिशा दिली. परत एक वेळा पार टाकलेला बॉल प्रदीप नायनीचा लवकर पिक करत असताना ऑन साइडला हलकसं मनगट वळवलं आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉलला 6 धावांसाठी. ही खासियत आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. अगदी स्टान्स पाहिल्यानंतर सर्व काही समजून जातं. परंतु समोर प्रदीप नायनीत आहे. पडल्यानंतर बॉल खालीच राहिला. उसळीच घेतलेली नाहीये आणि डॉनने विकेट घेतली आहे. षटकार आल्यानंतर टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर देत असताना प्रदीप नायनी डॉन. न्यू बॅटर समर्थ कडू. आई क्रिस गेलाय वैश्वी उरणचा. ताबडतोड फलंदाजीसाठी जाणला जाणारा खेळाडू समर्थ कडू. भरपूर विक्रम याच्याही नावावर आहेत. योगेश पवारच्या बरोबरीने खेळायचे परंतु प्रदीप नायनी देखील कडवं आव्हान इथे पेश करेल. हा सामना एवढाही सोपा नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण टार्गेट सेट आहे 43 धावांचं. 43 धावा झाल्या 7. रेग्युलर इंटरव्हल मध्ये जर विकेट घेतल्या डॉनने तर दबाव बनवू शकतो संघ. योगेश सरकार संविधान ग्रुप पुणे. गोलंदाजी मधून दुसऱ्या बाजूला फलंदाज जे खेळत आहेत नम धनविन सोल्युशनचे. त्यांना संयम दाखवावा लागेल. प्रदीप नायनीत पुढचा बॉल घेऊन चांगला फटका आल्या आल्या ऑन साइडला ऑन दी राईज दिशा देत असताना दर्जेदार फिल्डिंग. तिथे सिंगल मिळेल. टाळ्यांचा गजर होतोय आणि खासियत राहिली आहे वैश्वीच्या या धाकड फलंदाजाची. आल्या आल्या अटॅकिंग क्रिकेट खेळण्यासाठी जाणला जातो समर्थ कडू वैश्वीचा. 1 रन त्याच्या खात्यामध्ये जाईल. योगेश पवार आता स्ट्रायकिंग एंडला.
रणजीपटू. महाराष्ट्रासाठी रणजी क्रिकेट खेळलाय, डी वाय पाटीलसाठी क्रिकेट खेळलाय, मिडलसेक्स क्रिकेट अकॅडमीसाठी सध्या योगदान देत आहेत, निवड समितीमध्ये योगदान देत आहेत महाराष्ट्राच्या. असं नाव योगेश. लेदर क्रिकेटचा मोठा अनुभव. डी वाय पाटील T20 असो, छान एक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात, चांगलं क्रिकेट खेळलेत. प्रदीप न्यायनीत पुढचा बॉल. बॅटची कडा फ्लाय स्लिप मधून मागे जाईल, सिंगल इथे मिळेल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर धावा आता 9. पहिलं षटक सुरू असताना 43 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 9 धावा फलकावर लागल्यात. मॅच ऑन. सामना चांगला रंगेल. फक्त विकेट्स घ्याव्या लागतील गोलंदाजी करणाऱ्या टीमला, योगेश सरकार, संविधान ग्रुपला, तर ते दबाव बनवू शकतात. धनवीन सोल्युशन या टीमवर. ओरपिच बॉल होता, खूपच चांगला कडक ऑन ड्राईव्ह. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉटमहँडचा खूप चांगला वापर करत असताना योगेश. पहिलं षटक संपलंय डॉनचं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर धावा आहेत 10. आता धावा करायचे 33. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 24 बॉल 33 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर मध्ये नंदू लोंढे. ऋषिकेश जोरी यांचं देखील इथे आगमन झालं, त्यांचं सहर्ष स्वागत. मृत्युंजय हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे या टीम मध्ये ते खेळताना दिसतील आणि त्यांचा संघ आज इन ऍक्शन असेल. आपलंही सहर्ष स्वागत आहे. पुण्याचा संघ इथे दाखल होतोय. यानंतर गोपी 11 या टीमचे कॅप्टन श्रेयश इंदुलकर आपण रेडी राहायचे. 3 ओव्हर नंतर टॉस साठी उपस्थित राहा प्लीज. पुल केलाय, चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक आहे आणि आता अंपायरचा इशारा पाहूया काय येतोय. झाडाला त्या साईडला लागला असेल तर सिंगलच आहे. झाडाला लागला तर सिंगलच आहे. एकच रन आहे. बॉल झाडाला लागून जरी इकडे आला तरी एकच धाव आहे. तो जो झेंडा आहे त्याच्या आतमधूनच बॉल गेला तर तुम्हाला 6 धावा मिळतील आणि झाडाला कसाही लागला तरी फक्त एकच धाव मिळेल, कारण ते झाड भरपूर आतमध्ये आहे. त्याच्यामुळे एक धाव डिक्लेअर आहे. परत एक वेळा मागे फाईन लेगला दिशा देत असताना सिंगल इथे मिळेल. बॅक टू बॅक 2 धावा आल्यात. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 12 धावा. आणि याच खेळासाठी जाणला जातो योगेश पवार. सेन्सिबल क्रिकेट खेळतो, हळूहळू धावसंख्येला आकार देतो, खराब बॉल आले समाचार घेतो. सेकंड ओव्हरमध्ये नंदू लोंढे गोलंदाजी करत असताना पहिलं षटक टाकलं प्रदीप न्यायनीतने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या 10. दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 धावा आतापर्यंत. टार्गेट आहे या मॅचमध्ये 43 धावांचं, 43 टू विन. चांगली लाईन, चांगला टप्पा, तरी देखील एक धाव घेण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे आणि ती धाव देखील मिळेल. अंपायर उदय तांडेल यांचा इशारा येतोय. बॅटला लागलाय बॉल, सिंगल जाते परत एक वेळा योगेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 13. अजूनही आता 30 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन. सामना हळूहळू रंग बदलतोय. मॅच मध्ये पलटवार होईल असं दिसतंय. ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे
टीम योगेश सरकार संविधान ग्रुपची. पहिलं षटक चांगल्या टप्प्यावर, दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केली आहे नंदू लोंढेने, परंतु त्याच्या समोर आहे समर्थ कडू. समर्थसाठी हा बॉल चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न समर्थ कडूचा. आणि योगेश तेच सांगतोय त्याला की ऑफ साईडला कव्हर्सला देखील तू हे फटके सजू शकतो. आणि आणखीन एक डॉट. 4 बॉलचा खेळ संपलाय. नंदू लोंढेचं चांगलं षटक. नंदूने आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केल्यात या 4 बॉलमध्ये. 43 लक्ष आहे. नंदू पुढचा बॉल घेऊन कमी गतीने टाकलाय. बॉल बॅक ड्राईव्ह इथे समोर फटका चांगला सजवलाय. तेवढीच दर्जेदार फिल्डिंग. एकच धाव मिळते या फटक्यावर समर्थला. आता दुसऱ्याही धावेचा प्रयत्न होईल. चूक केली आहे नंदू लोंढेने. जास्त कॅज्युअली तुम्ही घेऊ शकत नाही या मॅचला. 1च्या जागी 2 झाल्या. टीमची धावसंख्या पुढे गेली. धावा झाल्यात आता स्कोर बोर्डवर 15. 5 बॉलमध्ये 5 धावा या ओव्हरच्या दरम्यान. मॅच ऑन. 28 धावांची आवश्यकता. 15 धावा झाल्यात. 19 बॉलचा खेळ शिल्लक. 19 बॉल आणि 28 धावा. 43 लक्ष. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. लक्षात घ्या. धावा पूर्ण कराव्याच लागतील. नंदू लोंढे पुढचा बॉल घेऊन शेवटचा बॉल. नंदूचा हा बॉल बीट करून चालला विकेट कीपरच्या हातामध्ये. समर्थ कडूला. ओव्हरची होते समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर सध्या धनविन सोल्युशनची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर फक्त 15 धावा. आणि आता येणाऱ्या 18 बॉलमध्ये टीमला धावा करायच्या आहेत 28. 18 बॉल 28 धावांची आवश्यकता. प्रदीप नायनी 3ऱ्या ओव्हरच्या दरम्यान. पहिलं षटक चांगलं टाकलं होतं प्रदीपने. 10 धावा खर्च केल्या होत्या. प्रदीपच्या विरुद्ध आक्रमण. पहिलाच बॉल स्टँड अँड डिलिव्हर्ड. पहिलाच बॉल फ्रंट लेगला थोडस साईडला करत असताना फेकून दिलाय बॉलला. बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. टिपिकल योगेश पवार स्ट्रोक. लवकर लेंथ पिक केली जाते, परंतु हाही प्रश्न आहे. नंदू लोंढेने एवढं चांगलं षटक टाकलेलं असताना त्यांच्याकडे पर्याय होता, परंतु शेवटी प्रदीप नायनीतने हे षटक घेतलं आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 21 धावा करायचे या मॅच मध्ये. 43. अजूनही 22 धावांची आवश्यकता. शॉर्ट बॉलचा वापर. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. सिंगल तिथे मिळेल. सिंगल नंतर टीमची धावसंख्या 22. अर्ध्या धावा पूर्ण झाल्यात. अजून 21 करायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. कंपल्सरी टार्गेट चेस. योगेश पवार खूप महत्वाचा खेळाडू असेल या मॅच मध्ये. त्याची विकेट महत्वाची आहे. ओ हा चांगला बॉल होता डॉनचा. डॉनने देखील कमबॅक केलंय. पहिल्याही ओव्हरमध्ये षटकार मारल्यानंतर विकेट घेतली. याही ओव्हरमध्ये एक षटकार एक सिंगल. आता डॉट. धावा झाल्यात 22. आणखीन एक वेळा थांबवलंय योगेशला. बॅक टू बॅक डॉट बॉल येत आहेत. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत आता प्रदीप नायनीतने. डॉनने या मॅच मध्ये कमबॅक. पलटवार सुरू झालाय. टीम योगेश सरकार संविधान ग्रुपचा कॅप्टन आहे प्रदीप नायनीत उर्फ डॉन. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्रदीपचा. हा जास्त शॉर्ट बॉल आहे. अंपायरचा इशारा. गुरुनाथ पाटील वाईड बॉलचा इशारा इथे कळवत असताना एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 23. आता 20 धावा अजूनही करायच्या या मॅच मध्ये. 43 लक्ष आहे. मॅच ऑन.
43च्या लक्ष्याचा पाठलाग, रिमझिम बरसणारा पाऊस. आता पाऊस सुरू झालाय, आता येईल मजा खऱ्या अर्थाने या मॅचची. कालही असे सामने रंगले. सिल्वर स्टारचा तो सामना आठवा, दिनू कांबळेची ती बॅटिंग आठवा. काल देखील रंगतदार मॅचेस सर्व प्रेक्षकांनी पाहिल्यात. NSP विरुद्ध रंगलेला तो सामना. वाशी इंडियन्स, शेवटी आदित्य प्रिया लॉजिस्टिक हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झालाय. दमदार असा पाऊस आणि त्या पावसात रंगलेला हा सामना. समोर योगेश, गोलंदाजीसाठी डॉन. चांगला बॉल, वेग होता या बॉलवर डॉनच्या. अंपायरचा इशारा, लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळताना दिसेल. अवांतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर लेग बाईजद्वारे 24 धावा, 24. धावा फलकावर लागल्यात. शेवटचा बॉल डॉनचा आणि पडल्यानंतर खाली राहिलाय. रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला आणि आता पंचांचा इशारा येतोय नॉट आउट. टीव्ही अंपायरची मदत. बॉलिंग टीमने हा रिव्ह्यू घेतलाय. अंपायर, येस अंपायर रिव्ह्यू आहे. ओके, अंपायरला चेक करायचं रनआउट आहे की नाही. ऑनफिल्ड अंपायरने हा निर्णय पोहोचवलाय, नॉट आउट आहे. राईट डिसिजन फ्रॉम ऑनफिल्ड अंपायर गुरुनाथ पाटील यांचा हा चांगला निर्णय, योग्य निर्णय. अगदी सुरक्षित पोहोचला होता योगेश. अगदी क्लोज कॉल होता, मात्र थोडासा वेळ घेतला प्रदीप न्यायनीतने. हातामध्ये बॉल आल्यानंतर थोडासा फिरून तो बॉल स्टंपला लावला, त्याच्यामुळे तो वेळ घेतला आणि तेवढ्या वेळामध्ये योगेश सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. हा ॲक्शन रिप्ले तुमच्या स्क्रीनवर. हा जर 1-2 सेकंदाचा वेळ कमी राहिला असता तर नक्की योगेश आऊट झाला असता. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 24 आणि आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये 19 धावांची आवश्यकता. 12 बॉल 19 धावा. उंचपुरा असा गोलंदाज अमर गोरे गोलंदाजीसाठी. 12 बॉल 19 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मॅच मध्ये. अमर हा देखील लेफ्ट आर्म सीमर आहे आणि पहिलाच बॉल थोडासा अमरने खराब टाकलाय. वाईट बॉल +1 अशा 2 धावा मिळतील. 17 करायचे आता 12 बॉल मध्ये. 12 चेंडू 17 धावा. या एक्स्ट्रा रन रोकाव्या लागतील, या थांबवणं गरजेचं आहे. या जर रन थांबवल्या नाही तर मग सोपा होईल सामना नमधनवीन सोल्युशन साठी. ओव्हर पिच बॉल स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेरच जाईल असं दिसतंय आणि हा जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. या टप्प्यावर गोलंदाजी करू शकत नाही तुम्ही योगेश पवारच्या अगेन्स्ट. भरपूर स्ट्रॉंग आहे तो. स्लॉट मध्ये ज्या वेळेला त्याच्या समोर बॉल येतात आणि रबर बॉल प्युअर टायमिंगच्या जोरावर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवण्याची क्षमता आहे, कारण लेदर बॉल क्रिकेट खेळून आलेले हे सर्व खेळाडू आहेत. भरपूर वर्षाचं क्रिकेट, महाराष्ट्रासाठी खेळलेलं क्रिकेट. बॉल हवेत खेळलाय स्क्वेअर लेगला, घोषंकी क्षेत्रामध्ये जाईल. सिंगल इथे मिळते आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या 33. आता धावा करायच्या 10. 8 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. इथून अमरला चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करून या सामन्यामध्ये परत आणावं लागेल आपल्या संघाला. अजूनही सामना संपलेला नाहीये. 8 मध्ये 10 करायचे आहेत. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. 10 मध्ये 10, माफ करा, 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. अमरचे 2च बॉल झालेत, त्याच्यामुळे 10 मध्ये 10 असं समीकरण. आणखीन एक शॉर्ट बॉल हा देखील पाठवलाय. रॉकेट लॉन्चिंग करत असताना 6 धावांसाठी षटकार. आता समीकरण एकदम सोपं आहे या मॅच मध्ये.
9 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 9 बॉलमध्ये फक्त 4 धावा करायचे आहेत. कदाचित याच ओव्हरमध्ये सामना संपवण्याची तयारी आहे. श्रेयस इंदुलकर यांना विनंती आहे टॉस साठी आपलीच. आडव्या बॅटने आणखीन एक चांगला फटका सिंगल तिथे मिळेल. गोपी इलेव्हन ठाणे टीमचे कॅप्टन श्रेयस इंदुलकर आपण लवकरात लवकर संपर्क साधा आमच्या मुख्य व्यासपीठाशी. सिंगल इथे मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 40. आता धावा करायचे 3. कमी गतीने टाकलेला बॉल आणि तिथे फिल्डर आहे डीप मध्ये, आउट होईल समर्थ कडू. न्यू बॅटर शेखर दळवी. भिवंडीचा आणखीन एक नामांकित खेळाडू. भरपूर वर्षाचं क्रिकेट खेळलेले हे सर्वच खेळाडू आहेत. आणि तोच वारसा त्यांची कन्या, त्यांची मुलगी देखील पुढे नेते. चांगलं क्रिकेट ती खेळते अंडर 19चं. आणि अगदी घराच्या बाजूला नेट्समध्ये तिचाही सराव सुरूच असतो. कारण हे सर्व खेळाडू जे आहेत हे क्रिकेट जगलेत, क्रिकेट खेळलेत आणि तोच आपला वारसा पुढे आपल्या कुटुंबातून चालवला जावा याच्यासाठी त्यांचे मुलं क्रिकेट खेळतात, त्यांच्या मुली क्रिकेट खेळतात आणि ते रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे बॉलिंग टीमकडून. वाईट बॉल आहे. 2 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 2 धावा. अपील केली आहे, स्ट्रॉंग अपील आणि तोपर्यंत लेग बायचा इशारा. स्कोर लेवल 1 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये नमधन्विन सोल्युशन समोर. ओव्हर समाप्त. सहा बॉल आणि 1 धावेची आवश्यकता. आदरणीय चंद्रकांतजी पाटील साहेब जे कामगार नेते आहेत, माथाडी कामगार नेते आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन आज राम तुलसी बंगला येथे देखील भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नवी मुंबईमध्ये अनेक कार्यक्रम सातत्याने राबवले जातात. जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार आणि समाजसेवा देखील ते सातत्याने करत असतात. आपल्या देखील तुर्भे विभागातील अनेक तरुणांना रोजगाराची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. असं हे व्यक्तिमत्व, त्यांचा वाढदिवस आणि ते मात्र सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय नम धन्विन सोल्युशनने. टॉससाठी तुम्ही देखील या, कारण इथे कॅप्टन उपस्थित आहे श्रेयस इंदुलकर, गोपी इलेव्हन ठाणेचा. 4 षटकांचा सामना.